नमस्कार वाटी फॅमिली, जय हिंद, जय महाराष्ट्र। स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन कुकिंग व्हिडिओमध्ये। मॉर्निंग ब्रेकफास्टला मी आज बनवले होते मस्त असे गरमागरम ग्रिल व्हेज सँडविच टोस्ट। वाईटी फॅमिली, तुम्ही हे ग्रिल व्हेज सँडविच टोस्ट अचानक जर घरी पाहुणे आले तरी त्यांच्यासाठी सुद्धा लगेच पटकन असे बनवू शकता पहा। आणि एक सांगू का, अगदी पोटभरीचा असा हा नाश्ता आहे। तुम्ही इव्हिनिंगमध्ये किंवा सकाळी मॉर्निंगमध्ये किंवा ब्रंच टायमामध्ये अशा पद्धतीने हा पोटभरीचा पण हलका फुलका असा नाश्ता बनवून घरातल्यांनाही खाऊ घालू शकता। तसेच अचानक जर पाहुणे आले तर त्यांच्यासाठी सुद्धा हा तुम्ही झटकीपट अगदी करू शकता। तर वाईटी फॅमिली, तुम्हाला पण ही रेसिपी शिकायची असेल आणि ह्याचा स्वाद घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा। हे व्हेज ग्रिल सँडविच बनवण्यासाठी इथे पहा आपण घेतलेला आहे अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे, टॅमॅटो, कांदा, हिरवीगार कोथिंबीर, लाल सिमला तसेच पिवळी सिमला, 2 बटाटे उकडून घेतलेले आहेत, पनीर घेतलेला आहे 50 ग्रॅम, साल्सा घेतलेला आहे, तसेच इथे पेस्तो घेतलेला आहे। हा पेस्तो ह्याचा आहे लाल मुळ्याच्या हिरव्या पानांचा पेस्तो आहे तो, तसेच बारीक रवा घेतलेला आहे। आता हा पेस्तो कशा पद्धतीने बनवला ना, ह्याची रेसिपी मी ऑलरेडी आपल्या यूट्यूब चॅनलवरती पोस्ट केलेली आहे। जर पाहिली नसेल ही रेसिपी तर ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पेस्तोची लिंक देते, त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही पेस्तोची संपूर्ण रेसिपी पाहू शकता। तर पहा, हे सर्व साहित्य एका मोठ्या कटोरीमध्ये आपण एकत्रित असं घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये हा साल्सा घेतलेला आहे। साल्सामध्ये टॅमॅटो, कांदा, सिमला असं सर्व एकत्रित करून त्याच्यामध्ये काळी मिरीची पूड घातलेली आहे। अशा पद्धतीने हा साल्सा बनवला। आता ह्याच्यामध्ये आपल्याला हे जे 2 उकडलेले बटाटे आहेत ना, त्याची सालं काढून अशा पद्धतीने छान असे खिसून घ्यायचे आहे। बटाटे दोनही अशा पद्धतीने आपण खिसून घेतल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये आपण जे 50 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे हे पनीरसुद्धा ह्याच्यामध्ये खिसून घ्यायचं आहे। पनीर खिसून घातल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट घालायची, तसेच रेड रॅडिश ग्रीन लीव्स पेस्तो ह्याच्यामध्ये घालायचा, संपूर्ण घालायचा। हा 3 टेबलस्पून रेड रॅडिश ग्रीन लीव्स पेस्तो आहे। तसेच यामध्ये दही ॲड करायचं। नंतर ह्याच्यामध्ये दही घातलं, 2.5 टेबलस्पून दही घातलं आणि दही घातल्याच्या नंतर यामध्ये हा बारीक रवा जो घेतलेला आहे हा बारीक रवा यामध्ये घातला, 1 टेबलस्पून यामध्ये चवीसाठी मीठ घातलं, चिली फ्लेक्स घातली 1/2 टेबलस्पून, नंतर ह्यामध्ये घातली ती म्हणजे चिमूटभर ओवा घातला आहे आणि 1 टेबलस्पून चाट मसाला घातला। तसेच ह्याच्यामध्ये 1 टेबलस्पून लाल मिरची पावडर घातली, नंतर 1 टेबलस्पून ऑर्गेनो मसाला घातला, म्हणजे ऑर्गेनो मिळतं ना आपलं सीझनिंगचं, ते ऑर्गेनो ह्याच्यामध्ये घातला। आता हे सर्व मिश्रण एकत्रित असं करून घेतलं। ह्याच्यामध्ये थोडीशी हळदसुद्धा घातली, 1/2 टेबलस्पून हळद घालून सर्व असं एकत्रित असं हे मिश्रण करून घेतलं। अशा पद्धतीने ह्याच्यामध्ये थोडासा अजून रवा घातला पहा, म्हणजे टोटल ह्याच्यामध्ये रवा अर्धी वाटी यामध्ये रवा घातला आणि हे सर्व मिश्रण एकत्रित असं एकजीव करून घेतलं। वाईटी फॅमिली, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला योग्य प्रमाणबद्ध असे नवनवीन रेसिपीज शिकायची असतील आणि तसेच रोज जेवणामध्ये ब्रेकफास्टमध्ये काय बनवावं हा जर तुम्हाला रोजच्या रोज प्रश्न पडत असेल तर अशाच नवनवीन योग्य प्रमाणबद्ध रेसिपींसाठी आपले यूट्यूब चॅनल @तृप्ती मिरे कुकिंग ब्लॉगला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। आता इथे काय केलं, 4 ब्रेडचे स्लाइस घेतले। हे 4 ब्रेडचे स्लाइस घेऊन अशा पद्धतीने ह्या ब्रेडची मांडणी केली। ह्याच्या कडा अजिबात काढल्या नाही, कडा न काढता हे आपण ग्रिल व्हेज सँडविच टोस्ट बनवलेले आहेत। तर पहा, अशा पद्धतीने एक संथ म्हणजे एक लाईनमध्ये असे हे 4 ब्रेडचे स्लाइस लावले आणि ह्याच्यावरती आहे ना टॅमॅटो केचप सगळीकडे असं अशा पद्धतीने पसरवून घेतला। ह्याच पद्धतीने बाकीच्या सर्व 3ही स्लाइस ब्रेडला आपण टॅमॅटो केचप लावून घेतलेला आहे, म्हणजे मी टॅमॅटो केचप लावून घेतला। आता ह्याच्यावरती स्लाइस चीज ठेवलेला आहे अशा पद्धतीने आणि दुसऱ्या ब्रेडवरती सुद्धा स्लाइस चीज ठेवलेलं आहे। थोडंसं हे चीज स्लाइस काढताना आहे ना थोडंसं तुटलं आहे पहा, त्यामुळे मी जे तुटलेलं आहे ते अशा पद्धतीने वरतून लावून घेतलं आणि अशा पद्धतीने सर्व हे कर्ड व्हेज स्टफिंग आपण तयार केलेलं आहे ना, म्हणजेच दह्याचं व्हेजिटेरियन सर्व स्टफिंग आपण तयार केलेलं आहे ना, हे सर्व अशा पद्धतीने लावून घेतलं या चीज स्लाइसवरती। अशाच पद्धतीने दुसऱ्या ब्रेड स्लाइसवरती सुद्धा अशाच पद्धतीने हे सर्व कर्ड व्हेजचं आपण स्टफिंग तयार केलेलं आहे ते लावून घ्यायचं आहे।
तर पहा दुसऱ्या स्लाईसवरती पण मी हे लावून घेतलं। अशा पद्धतीने हे व्हेजिटेरियन दह्याचं सर्व स्टफिंग ह्या चीज स्लाईसवरती लावून घेतलं आणि नंतर ह्याच्यावरती माझ्याकडे जे क्यूब्स होते चीज क्यूब्स ते खिसून अशा पद्धतीने पसरवून घातले ह्याच। आणि हा दुसरा केचप लावलेला जो ब्रेड स्लाईस आहे त्यांनी हे बंद केलं। पहा आता हे दुसऱ्या ब्रेड स्लाईसवरती पण अशाच पद्धतीने चीज खिसून घातलं आणि त्याच पद्धतीने हे सँडविच जे केचप लावलेलं जे स्लाइस ब्रेड आहे त्यांनी बंद केलं। ह्याच पद्धतीने दुसऱ्यासुद्धा स्लाइस ब्रेडला केचप लावून चीज स्लाइस ठेवून हे सर्व दह्याचं व्हेजिटेरियन स्टफिंग भरलं, नंतर चीज खिसलं आणि दुसरं केचप लावलेलं जे स्लाइस आहे ते त्याच्यावरती ठेवून तो सँडविच बंद केला। आता एकीकडे गॅस सुरू केला, गॅसवरती ग्रिल पॅन ठेवला आणि यावरती सर्व बटर अशा पद्धतीने पसरून घेतलेलं आहे। हे बटर असं पसरवून घेतलं की ह्यावरतीच जे आपण सँडविच तयार केलेले आहेत ते सँडविच ह्याच्यावरती ठेवायचे आहेत आणि गरम करायचे आहेत दोन्ही साईडनी असे। टोटल ह्याला वेळ किती लागतो माहिती का गरम करण्यासाठी? ह्याला वेळ टोटल लागतो ते म्हणजे 7 मिनटं लागतो आणि ह्याच्यासाठी आपल्याला गॅसची फ्लेम ठेवायची आहे ती म्हणजे लो टू मीडियम गॅस फ्लेमवरती हे सर्व सँडविच गरम करून घ्यायचे आहेत। तर पहा दुसरंसुद्धा सँडविच आपण गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे ग्रिल पॅनवरती बटर लावून। आता ह्याच्यासाठी गॅसची फ्लेम कशी ठेवायची तर ह्याच्यासाठी गॅसची फ्लेम मी ठेवली होती लो टू मीडियम गॅस फ्लेमवरती हे सर्व सँडविच मी गरम केले, अगदी उत्कृष्ट झाले आणि अवघ्या 8 मिनिटांमध्ये माझे हे सँडविच गरम करून झाले। हे व्हेज कर्ड ग्रिल सँडविच टोस्ट बनवण्यासाठी टोटल मला जो वेळ लागला तो म्हणजे 25 मिनटं वेळ लागला। म्हणजे संपूर्ण साहित्य कटिंग करण्यापासून लावेपर्यंत हे सर्व संपूर्ण ही ब्रेकफास्टची रेसिपी बनवेपर्यंत मला 25 मिनटं वेळ लागला। पहा ते 25 मिनटामध्ये हा मॉर्निंगचा ब्रेकफास्ट मी तयार केलेला आहे। तर पहा अशा पद्धतीने आपण हा दुसरासुद्धा व्हेज कर्ड ग्रिल सँडविच टोस्ट पलटी केलेला आहे आणि ह्याच्यावरती बटरवरती आपण भाजून घेत आहोत। आता पुन्हा वरती बटर लावायचं आहे आणि पुन्हा भाजून घ्यायचं आहे दुसऱ्या साईडने। हे जे ग्रिल मार्क्स असतात ना ह्या ग्रिल मार्क्समुळं ह्या सँडविच टोस्टला ग्रिल सँडविच टोस्ट म्हणतात। ग्रिल सँडविच टोस्ट हे वेगवेगळ्या प्रकारचे बनवले जातात, वेगवेगळ्या पद्धतीने बनवले जातात। आपण ज्या पद्धतीने म्हणजे मी ज्या पद्धतीने मॉर्निंगला हे ग्रिल व्हेज सँडविच बनवले हे व्हेज कर्ड ग्रिल व्हेज सँडविच टोस्ट बनवले। तर पहा हा आहे ना कर्ड व्हेज ग्रिल सँडविच टोस्ट आहे ना इतका पोटभरीचा सुद्धा आहे आणि हलका फुलका सुद्धा आहे नाश्ता। पहा तुम्ही हा नाश्ता आहे ना अचानक जर तुमच्याकडे पाहुणे जर आले तर पाहुण्यांसाठी सुद्धा तुम्ही हा नाश्ता बनवू शकता ब्रंचमध्ये किंवा ब्रेकफास्ट इव्हिनिंगसाठी वगैरे। इतका पोटभरीचा आहे ना, खूपच पोटभरीचा हा नाश्ता आहे आणि पौष्टिकसुद्धा आहे कारण ह्याच्यामध्ये आपण दही घातलेलं आहे, रवा घातलेला आहे, वेगवेगळ्या भाज्यासुद्धा ह्याच्यात घातलेल्या आहेत। पहा म्हणजे स्टफिंग आपण सर्व भाज्यांनी मिळून असं स्टफिंग केलेलं आहे, दही रवा वगैरे हे सर्व एकत्रित करून हे आपण स्टफिंग ह्याचं तयार केलेलं आहे। त्याच्यामुळे ना हा इतका पोटभरीचा होतो की खूपच पोटभरीचा होतो। सकाळी जर मॉर्निंगला तुम्ही अशा पद्धतीने हा ब्रेकफास्ट करून दिला ना तर पहा दुपारी 3, 3:30, 4 वाजेपर्यंत घरातल्यांना भूकच लागणार नाही, इतका पोटभरीचा आणि हलका फुलका हा नाश्ता होतो। आणि मला असं वाटतं उन्हाळ्यामध्ये ह्याच्यासारखा नाश्ता दुसरा कोणताच नाही कारण उन्हाळ्यामध्ये ना पहा काय होतं की काही असं सकाळी सकाळी तर जेवण जातच नाही, मग सकाळी सकाळी नुसतं अशा पद्धतीने तुम्ही नाश्ता बनवून दिला ना 3:30, 4 वाजेपर्यंत घरातल्यांनी नाही जेवलं ना तरीसुद्धा चालेल, इतका पोटभरीचा उत्कृष्ट असा हा नाश्ता होतो। आणि विशेष म्हणजे ह्या कर्ड व्हेज ग्रिल सँडविच टोस्टमुळे ॲसिडिटी अजिबात होत नाही। म्हणजे ज्यांना पहा ॲसिडिटीचा त्रास आहे, ज्यांना उन्हाळ्यात ना जास्त असं ॲसिडिटी होते तर त्यांच्यासाठी ना हा एक उत्कृष्ट हेल्दी असा नाश्त्याचा प्रकार आहे।
तर पहा आपले हे दोन्ही साईडनी छान असे हे व्हेज कर्ड ग्रिल सँडविच टोस्ट तयार झालेले आहेत. आपण आता ते सर्व करत आहोत. पिझ्झा ब्रेडचं जे कटर असतं ना त्यांनी असं कटिंग करायचं, वरतून मस्त असं चीज खिसायचं आणि टॅमॅटो केचपसोबत किंवा पुदिन्याच्या चटणीसोबत किंवा चिली सॉससोबत तुम्ही हे सर्व करू शकता. इथे मी टॅमॅटो केचपसोबत हे सर्व करत आहे. तर पहा आपण आता हे छान असे कटिंग करत आहोत. दोन्ही साईडनी पिझ्झा कटरनी मस्त असे हे छान कर्ड व्हेज ग्रिल सँडविच टोस्ट कटिंग केले. ह्याच्यावरती चांगलं असं थोडं थोडं चीज किसून घातलं आणि टॅमॅटो केचपसोबत ते सर्व केलं. तर पहा वाईट फॅमिली, मस्त असं आपलं हे कर्ड व्हेज ग्रिल सँडविच टोस्ट तयार झालेला आहे आणि आपण ते टॅमॅटो केचपसोबत सर्व केलेलं आहे. वरतून छान असं चीज थोडंसं खिसून घातलं. ॲट्रॅक्टिव्ह वाटतं. असं म्हणतात ना की डोळ्यांनी पहिल्यांदा खाल्लं जातं. म्हणजे जेव्हा आपण एखादी वस्तू सर्व करतो तेव्हा पहिल्यांदा असं दृष्टीने खातो पहा. म्हणजे जेव्हा एकदम ॲट्रॅक्टिव्ह अशी वस्तू वाटली की ती एकदम आपल्याला खावीशी वाटते. म्हणून म्हटलं की पहिल्यांदा म्हणून आहे ना, कोणताही जर पदार्थ तुम्हाला सर्व करायचा असेल ना, तो असा गार्निश करून डेकोरेट करून जर तुम्ही सर्व केला ना तर पहा सगळेजण मस्त असे आनंदाने खातील आणि चवीला तर उत्कृष्ट होतो म्हणा, काही त्याच्यात प्रश्नच नाही. पण गार्निशिंगसुद्धा खूप सुंदर होते. तर पहा अशा पद्धतीने मस्त असं चीजनी गार्निशिंग केलेलं आहे वरतून. तर वाईटी फॅमिली, कशी वाटली तुम्हाला आजची आपली मॉर्निंग ब्रेकफास्टची रेसिपी? आवडली का तुम्हा सर्वांना? आजचा हा कुकिंगचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की तुम्ही पण अशा पद्धतीने ही ब्रेकफास्टसाठी कर्ड व्हेज ग्रिल सँडविच टोस्ट नक्की तुम्ही पण बनवून पहा. तुम्ही याचा स्वाद घ्या आणि घरातल्यांना याचा स्वाद घ्यायला द्या आणि मग मला कमेंटमध्ये कळवा की आजची आपली मॉर्निंग ब्रेकफास्टसाठी मी बनवलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते. वाईटी फॅमिली, तुम्हाला असेच मस्त चमचमीत झणझणीत योग्य प्रमाणबद्ध अशा रेसिपी शिकायच्या असतील नवनवीन, तसेच रोज जेवणामध्ये काय बनवावं हा जर तुम्हाला रोजच्या रोज प्रश्न पडत असेल तर आपले यूट्यूब चॅनल @तृप्तिंग मेरे कुकिंग अँड ब्लॉगिंगला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा. म्हणजे जेव्हा माझे कुकिंग अँड ब्लॉगिंग व्हिडिओ पोस्ट होतात तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच मस्त चमचमीत झणझणीत नाविन्यपूर्ण योग्य प्रमाणबद्ध असे ब्रेकफास्टचे रेसिपीज तुम्हाला शिकायला मिळतील आणि त्यांचा स्वादही घ्यायला मिळेल. तसेच रोज जेवणामध्ये काय बनवावं हा तुमचा प्रश्न पण सुटेल. धन्यवाद. हॅव अ गुड डे. भेटूयात आपण अशाच नवीन रेसिपीसोबत नवीन कुकिंग अँड ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या, मस्त खा आणि स्वस्थ राहा. धन्यवाद.